विधीच्या टायमाला आम्ही ह्यांनी सांगितलं ठीक आहे मराठी कल्चर आहे पण लग्न नॉर्थ इंडियन पद्धतीनेच होणार. मग बाबा म्हणाले ठीक आहे, त्यांचं पंडित वगैरे सगळे आलेले आहे. हळद लागायच्या टायमाला हा म्हणाला माझी हळद तर लागली आहे, डीजे पण झालाय, आता मला हळद नका लावू. अरे नाही हळद लागते. मग त्याला मराठी टोपी मग ते उपरनं घालून बसवलं, हळद लावली. बोलतो नंतर जेव्हा मी फोटो बघत होतो तेव्हा होतं इथं सगळं मराठी पद्धतीचं लग्न झालं, तर नॉर्थ इंडियन कुठे येते. मग ते कपडा आला मंगल असतं का तुमच्याकडे? असं नसतं का? ऐसे नहीं होता है. फिर कैसे होता है? हमारे इधर पे नॉर्मल वो 7 फेरे और मांग भर दिया, पूजा जो कुंड में वो वैसा बस हो गया. फिर इधर जब वो आ गया सब अंतरपाठ बोलते हैं तब हाँ हुआ? कुछ समझ में नहीं आ रहा था क्या चल रहा है, पर अब हो रहा है. किसी को भी पता नहीं था क्या चल रहा है. हमारे फैमिली से पता नहीं था किसी को क्या हो रहा है. सब सामने बाहर खड़े थे, क्या चावल दिया, तो चावल फेंकने का है. अच्छा ठीक है फेंकते हैं. अरे कब तक फेंकना है ये. कोणाला काय चाललंय कळतच नव्हतं. वो म्युच्युअल अंडरस्टँडिंग हो गया था. अभी ये बोल रहा है वो कर दो, ये बोल रहा है वो कर दो, बस लग्न झालं. आणि दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना छान सामावून घेतलं म्हणून आज इतकी वर्ष सुखाचा संसार सुरू आहे. पहिल्या खेळात बघूया काय होणार, कुठला खेळ वहिनींना खेळण्यासाठी मिळणार आहे. खेळ आहे एकही इंग्रजी शब्द न वापरता मराठी बोलायचं. मला तुम्ही संपूर्ण कथानक म्हणजे लग्नानंतर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही त्यांच्या घरी गेले पहिला दिवस हा संपूर्ण एकही क्षण न थांबता एकही इंग्रजी शब्द न वापरता किंवा तुम्ही लोणावळ्याला गेले होते, बाईकवरून फिरायला गेले होते किंवा गोव्यात गेले होते, तो प्रसंग लवकर सांगा. 1 2 3 वेळ सुरू झाली. आम्ही लोणावळ्याला गेलेलो, मोटर स्कूटरवरनं जायचं होतं आम्हाला. स्कूटरवरनं जाताना आणि मी 5 महिने गरोदर होती. तर आम्ही म्हणालो ठीक आहे ना, पावसाचे दिवस आहेत, करूया आपण मस्ती करायला जाऊया. तर आम्ही काढली मोटर स्कूटर काढली आणि आम्ही गेलो लोणावळ्यामध्ये. तिथे राहिलो आम्ही. मग घरी आलो, पण दुसऱ्या तेव्हा ती माझ्या पोटात होती कणक. मग नंतर ती जेव्हा झाली त्याच्यानंतर आम्ही पुन्हा जेव्हा ती 5 महिन्याची होती तेव्हा पुन्हा आम्ही लोणावळ्याला गेलो, स्कूटरवरनंच गेलो. व्हेरी गुड, छान. आणि मग आम्ही तिथे हे काय चिडवलं तिला, छायाचित्र काढली. तुम्ही 10 वाक्य तरी मराठी शिकलात की नाही यांच्याकडनं? शिकलो ना. कुठली कुठली? मी कामात जातो. कामात जातो. हां. कामाला चाललो आहे. कामाला चाललो आहे. 2 टिफिन तयार आहे का? टिफिन तयार आहे का? व्हेरी गुड. 3 रात्री उशीर होणार. हां महत्वाची आहे. आणि रागवू नको. तुझा फोन कुठे आहे? सोबत ठेव. कनकची काळजी घ्या, स्कूलमध्ये घेऊन या. आणि आता सांगा प्रपोज करायचं असेल तर कसं करा? मी तुझ्याशी प्रेम करतो. मग पुढे येतीस का लोणावळ्याला? वा, जरा टाळ्या वाजवा रे. झी मराठीकडून हा 1000 रुपयाचा आहेर तुमच्यासाठी. अभिनय मग अशी यांच्याकडनं आपण सगळं ऐकलं. आता तुम्ही बोलायचं आहे. मी त्याची मोठी वहिनी आहे. हां, स्वभाव खूप चांगला आहे. हां, आमच्याकडे कधी कधी येतात त्या. पण जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं ना? हो, माझं लग्न झालेलं. मग काय झालं तेव्हा? गुजराती मुलगा आहे असं समजल्यावरती घरात हो, माझ्या मिस्टरांचा नकार होता पण माझा होकार होता. अच्छा, तुमचा होकार? हो, माझा होकार होता. तुम्ही सपोर्ट केला होता? हो हो, सपोर्ट केला चांगला त्याला मी. अजून कोण बोलणार? आई यांचा जमला मग आपण काय बोलणार परत? मग हे काय बोललं नाही. आता व्यवस्थित आहे ना सगळं? हे घ्या यांच्याकडे, तुम्ही बोला. मावशी आहे. मावशी बोला. मावशी ती शाळेत जायची, नंतर मग ती कामाला जायला लागली आणि मग त्यांचं ते हे झालं, जमलं लग्न. तेव्हा आम्हाला नंतर तिची आई सांगायची, मी जेव्हा जेव्हा जायची तेव्हा ती मला सांगायची सिंधू असं करताय. मी बोलले जाऊन दे ग, आता काय तसंच चाललं आहे सगळीकडे. ती काय तिच्या नशिबात असेल तर तिचं तसं होईल, उलट चांगलं होईल. तुझं काय पण तिचा मोठा भाऊ होता ना, तो जरा नाराज झालेला. त्याला स्वाभाविक, त्याला पसंत नव्हती. मग आम्ही ते
सगळ्यांका असे जमा केले. ही हिची मोठी भाऊज आहे, माझा भाऊ. मालवणीतून बोललात तरी चालत, काय काळजी करू. आणि मग आमच्या घरी सगळ्यांका बोलवलं. आम्ही जाऊन तेव्हा भांडुपला राहायला गेलो. आणि मग ते हिला पण विचारलं, मोठीला, तू मोठी आहेस, आम्ही झाले तरी पाहुणे आहेत, तू जे काय सांगशील ते आम्ही ठरवू, कारण आमच्या रथाचा जबाबदारी आहे. मग आम्ही ते नंतर मग त्यांच्या घरी वगैरे गेलो. ही पण होती आमच्याबरोबर. आणि मग ते सगळं जमवलं. मी सिंधूचा मामा आहे. खरं तुझा लहानपणाचा स्वभाव चांगला आहे आणि त्याने ते निवडला की नाही वर, योग्यच निवडला. अरे वा. ऐसा स्वभाव उसका अच्छा है, पर जब भी थोड़ा गुस्सा आ जाता है ना तो बहुत भड़कती है ना. वो पापड़ का इफेक्ट है, पापड़. तो उसको समझाता है, पर तभी भी उसको गुस्सा ज्यादा आ जाता है. आता है ना, तो पापड़ कडक होता है ना बाद में, वैसा आहे वो. बरं, आता या अभिनय करणार आहेत आणि तो अभिनय तुम्ही ओळखायचा आहे. हा, घ्या एक चिठ्ठी घ्या. मराठी चित्रपटाचं नाव. हा, ओठांची हालचाल नाही करायची. लहान लहान बालक बालक. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू ठेवा. पुढची चिठ्ठी घ्या. गाणं म्हणणार आहे का? गाण्याचा अभिनय. मराठी गाणं आहे. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. मी त्रास. ओठांचे नाही हालचाल. वेडी. मी वेडी. मला वेड लागलाय प्रेमाचे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. पण तुम्ही गाणं गायले नाहीत सगळे. म्हणा बघूया. पापड लाटता लाटता. आता म्हण. हा, म्हण. कळशी. कळशी सांडली. कळशीवर कळशी. हे घ्या. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. आता सर्व चांगलं आहे, हा, मग कधी कधी हे पण भडकतात. त्यांनी राग कमी करावा. हा, मान्य आहे. मान्य आहे. काय मान्य नाही आहे, पण मान्य आहे. बरं, दुसरी अपेक्षा. थोडीशी मला मदत करायची. कशासाठी? म्हणजे असं नाही केले तर चालेल, पण मी जरा सांगितलं तर माझं समाधान होण्यासाठी, म्हणजे काही पण घरचं सांगितलं ना तर थोडी अशी मदत, म्हणजे नाही केलं तरी चालेल पण पुढे तरी व्हायला पाहिजेत. हा, मग ह्याने काही काम सांगितलं की पुढे जायचं आणि गप्प राहायचं. हा, उद्यापासून. मान्य आहे. बघा, तेवढंच करणार ते, ह्यांना बरं वाटावं म्हणून. काही सांगितलं की 2 पावलं पुढे जाऊन थांबायचं. तिसरी अपेक्षा. तिसरे बरे आहेत, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. काय म्हणजे होय ना. हो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. एक तो राग कमी करायला पाहिजे. काय हो, मान्य आहे का? हे सगळेच जण बोलताय. कधी होणार? आजपासून. बघा, एवढं केलं ना तरी खूप आहे माझ्यासाठी. हा, दुसरी अपेक्षा. दुसरं सर्व हरवून मळून राहायच्या, मिळून राहायच्या कुटुंब त्यामध्ये. बरोबर. कोणाची लहान मोठी चुकी होते तर लेट गो करायची, दुर्लक्ष करायचं. काय हो, ऐका ना, केवढं महत्वाचं सांगितलंय. एवढं मोठं कुटुंब भरलेलं, अजून खूप मोठं कुटुंब आहे तुमचं, पण एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे त्यांचं जे म्हणणं आहे ना की थोडं दुर्लक्ष करा ना. सगळ्याच गोष्टीवरती तुम्ही प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे असं काही नाही. थोडं शांत राहा, एवढंच म्हणते. पण 4 दिवस तुम्ही नाही म्हटल्यानंतर बाबांना टेन्शन आलंच आहे. आम्ही शिर्डीचं नाव सांगून गेलेलो. वा 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 वा, व्हेरी गुड. मी नमस्कारासाठी गेला होता, हो की नाही? आणि भरपूर मजा केली गोव्याला. गोव्याला जाऊन मजा केली म्हणजे सी फूड वगैरे आम्हाला. मी कुठे काय बोललो.